ऑक्टोबर 2014मध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सफाया झाला, भाजपचं सरकार सत्तेवर आलं. परंतु असं गृहीत धरा, चुकून माकून जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडी सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आलं असतं तर 36 लाखाची ही जी रक्कम या दंगेखोरांकडून वसूल करायची होती ती त्यांनी हळूहळू माफच केली असती. मुस्लिमांमधल्या कट्टर आणि जिहादी नेत्यांना मांडीवर घेणं ही काँग्रेसची परंपराच आहे. त्यामुळे त्यांनी दंगेखोरांच्या विरोधात कठोर कारवाई केली नाही. याच्यामध्ये कोणाला फारसं नवल वाटलं नाही, काँग्रेसकडून ती अपेक्षासुद्धा नाही आहे. परंतु 2014मध्ये भाजप सरकार सत्तेवर आलं होतं आणि त्यांच्या नजरेतून सुद्धा हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा नुकसानीची वसुली करण्याचा तो निसटला. काही घटना अशा असतात ज्या अत्यंत गंभीर असतात, परंतु त्या गंभीर घटना घडल्यानंतर काही काळानंतर त्याचं गांभीर्य कमी होत जातं आणि अनेकदा या घटना विस्मरणात सुद्धा जातात. जेव्हा अशा गंभीर गोष्टी आपण विसरून जातो तेव्हा त्याची पुनरावृत्ती होणार हे अटळ असतं.